पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी दिबाप्रेमी नामकरण समितीने 8 जुलै रोजी पनवेलमध्ये आंदोलन केले। यावेळी शासकीय कामात अडथळा आणून पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी रश्मिता पोपेटा, कांतीलाल कडू, आदित्य पोपेटा, अवंतिका पोपेटा आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले 200 ते 300 पुरुष आणि महिला आंदोलकांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात 8 जुलै रोजी रात्री विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। 8 जुलै रोजी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आंदोलकांनी विनापरवाना आंदोलन केले। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना या ठिकाणाहून निघून जाण्यास सांगितले असता काही आंदोलक त्या ठिकाणी बसले। यावेळी परिसरात वाहतूक कोंडी झाली। पोलिसांनी या आंदोलकांना कायदेशीर कारवाईची सूचना दिली असता पुरुष आणि महिला आंदोलकांनी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून ते करत असलेल्या शासकीय कामात अडथळा आणला। यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले। या प्रकरणी 200 ते 300 आंदोलकांविरोधात बेकायदेशीर जमाव, शासकीय कामात हस्तक्षेप आणि अन्य कलमान्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा अनेक आंदोलकांनी निषेध व्यक्त केला आहे।